आज जो काही संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही आणि माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. तदनंतर बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा आले. त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतवाडी शांत शहर आहे, त्या शहराला कुठचंही गालबोट लागता का म्हणजे एक सावंतवाडी नागरिक म्हणून माझी जबाबदारी. त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कंप्लेंट करणार नाही, त्यांना करू दे, त्यांनी केली तर आम्ही करू. घटना काय घडली होती? घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होती ना गाडी, ती स्कॉर्पिओ गाडी जे बुत बसलं होतं शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली, त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं तिथे. आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले, त्याला कोणी मारहाण केली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आलो तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळखतात, सुंदर शहर, चांगलं शहर, शांत शहर ते ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं, विषय संपला, त्यानंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू. साहेब, अशा घटनांमध्ये एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं, एखाद्या मायमाऊलीचा कुंकू पुसला गेला असता. या घटनेकडे तुम्ही कसं? आता ही घटना घडली, ही चुकीची आहे, ते मी मान्य करतो. पण तरी सुद्धा जर आम्ही NC केली, क्रॉस कंप्लेंट केली, ते क्रॉस कंप्लेंट करणं ह्याच्यातनं होणार काही नाही. फक्त सावंतवाडीची शांतता बिघडणं, एक सुजाण नागरिक म्हणून मला ते नको आहे. तशी मी त्यांना समज, त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आलेत त्यांना तशी मी समज दिलेली आहे. भाजपचे पदाधिकारी आहेत, यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांची तुम्ही चर्चा केली, काय घडले? नाही, भाजपचे पदाधिकारी होते, पोलीस होते, मी चर्चा केली आहे, तसा मी विषय ठेवला आहे आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे. पण आता त्या आतमध्ये आहेत, मी बाहेर आलो, मला आणि कामं आहेत, त्यांनी केली तर मी निश्चित करेन. जुन्या वादातून वगैरे काही नाहीये. जो ड्रायव्हर होता तो UPतला होता, तो ड्रिंक मध्ये होता, त्याला आता पोलीस तपासतील, त्यांनी केली तर आम्ही NC करू, नाही तर मी त्याला तोंडी सावंतवाडी समज दिलेली आहे. तुमच्या कार्यकर्त्याला 69.36% मतदान झालेलं आहे. तुमच्या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात मारण्याची धमकी दिली आहे, पोलीस ठाण्यात ही धमकी दिली आहे, तुम्ही कसं बघता? पोलीस बघतील ना कोणी धमकी दिली, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. पोलीस स्टेशन मध्ये दिली ना, पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची. ती संजू बरोबर कारवाई करणार नाहीये. म्हणजे 2 राडे पाहायला मिळाले, एक रस्त्यावर आणि एक पोलीस ठाण्यामध्ये, कसं बघताय? ह्याला काही राडा म्हणत नाही. तुम्ही वाटतं कधी राडे बघितले नाही, ह्याला राडा म्हणतात, ह्याला भाताभाची बोलतात. राडे कसे असतात तुम्ही बघितलं नाही वाटतं केसर कसं आहे, हे राडे नाही, भाताभाची. सावंतवाडीमध्ये 69% मतदान आहे. काय 21-0. यात साहेब, पोलिसांचं संरक्षण असलेला जो पोलीस होता त्या गाडीत होता म्हणून आक्षेप घेतला दिलाय आम्ही, अर्ज करू उद्या वकिलांशी बोलून कशा पद्धतीने करायचा तो त्या पद्धतीत देऊ. निकाल उद्या निकाल घोषित होता, पण नेमकी आजच स्टेटमेंट आली आहे. मी कोर्टाचा जो निकाल दिला, कोर्टाच्या विरोधात मी काही बोलू शकत नाही. सत्ताधारी पक्ष जरी समोरासमोर लढला तरी परस्पर ह्या गोष्टी घडतात. उद्यापासून एकत्र असाल की सत्ताधारी पक्ष सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पाहायला मिळतील? हे बघा, तो एवढा मोठा मी नेता नाहीये, वर ठरवणारे आहेत. पैसे वाटपावरनं होतं किंवा कार्यकर्त्यांमध्ये भांडण मारामारी आता झाले हो, 5 वाजून गेले, आता काय कोण बसला, संपला विषय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.